आज घर होणार होतं एकदम रिकामं कारण की ऋतिक आणि मुक्ता चालल्यात घरी त्यांच्या. तर सुट्टी संपली त्यांची त्यामुळे ते चाललेत आता घरी. त्यांची बॅग पॅकिंग वगैरे चालू होतं. इथं पिल्लूला घेऊन जायचं नाटक करत होती ऋतिका, कारण की बघत होती तिची रिॲक्शन काय असते. पण नो रिॲक्शन, आमची काहीच रिॲक्शन नाही. कोणी पण घ्या आणि उचलून घेऊन जा असंच चाललं आहे पिल्लूचं आत्ता सध्या तरी. त्यामुळे ती पण एन्जॉय करत होती तिच्याबरोबर. पण शेवटी आता हे लोक चाललेलेच. इतके दिवस हा सोन्या व्हिडिओ काढत होता आमचे, पण त्यामुळं काही तो कोणत्या व्हिडिओमध्ये आला नव्हता. हा ऋतिकाचा दीर आहे, तर तो पण आला होता यावेळी सुट्टीला. तर हे दोघं पण चालले होते आता घरी. मग त्यांना बाय बाय टाटा केला आणि आलो घरात. कडी वगैरे लावली. बाकीचं घरात इतकं काम पडलं होतं, ते काम आवरायचं होतं. पण पिल्लूला पण झोपवायचं होतं. पिल्लू काही झोपायचं नावच घेत नव्हती. तिला इतकं जांभळा वगैरे देत होती पण झोपतच नव्हती. नुसतं लोळायचं चाललं होतं मॅडमचं. पूर्ण 5.5 महिन्यानंतर आली होती ऋतिका यावेळेस, कारण की डिलिव्हरीच्या वेळेस आली होती ती. 1 महिना राहिली होती आणि त्यानंतर आत्ताच आली होती. त्यामुळं काही ह्यावेळेस काही जास्त वेळ राहिली नाही ती. 2-4 दिवस राहिली. ते पण भाऊबीजेच्या निमित्ताने आली होती. मग काय ते लोक गेलेत तर पूर्ण घर एकदम सोनं रिकामं झालं होतं. आम्ही दोघीच होतो. पिल्लूचा पण आवाज नव्हता, त्यामुळं काय ती पण आपली खेळतच होती एकटीच. मग तिचे व्हिडिओज वगैरे काढत होते मी बसून. तिला झोप तर इतकी आली बघा, पण झोपायचं नाव काढत नव्हती मॅडम. तिला झोपवलं मी 2 वेळा त्याच वेळेत, पण तरी पण झोपत नव्हती. मग अनिकेतची वाट बघत होतो आम्ही. अनिकेत बोलला होता 1 तासात येतो, पण अनिकेत आला रात्री 5 वाजता आला. मग आल्यानंतर तिची रिॲक्शन बघा पप्पाला बघून कशी असते. तर स्वतः इतकी हसत होती ना, तिला इतकी स्माईल द्यावी. आत्ता कसं म्हणजे चेहरा पण ओळखायला लागली ना ती, त्यामुळं पप्पा 2 दिवस नव्हतं तर आल्यानंतर कशी रिॲक्शन आहे तिची बघा. इतकी खुश झाली होती ना ती. मग बाबासोबत खेळत बसली. तर असा होता माझा आजचा दिवस.